हे बघा मित्रांनो, आता ईश्वर भारती देवस्थान लिंबा गणेश इथं दर्शनाला येण्याचा योग आलाय. चला आता तुम्हाला आतला नजारा दाखवतो कसं काय. मुख्य प्रवेशद्वार. नवरदेव कचाट्यात सापडू नका, नाही तर उद्या यूट्यूबलाच तुम्ही. होय हो नवरदेव, कचाट्यात सापडू नका, नाही तर उद्या यूट्यूबलाच आहेत. कारण तडाखाच तसा आहे. हे आमचे श्रीरंग दादा वायगोट. हात मी फोटो काढू देते. बघा मंडळी, आता आतमधून ईश्वर भारती देवस्थान लिंबा गणेश. दरवाजाला कुलूप असल्यामुळं अरे असं दिसतंय मंडळी. इकडनं एक छोटासा दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. इथे एक छोटीशी मूर्ती, शंभू महादेव, पार्वती आणि नंदी. छान आहे ना मित्रांनो. आणि ही पूर्ण पाहू शकताय बांधकाम हे दगडी याच्यात आहे. दगडी खांब पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आमचे दोस्त ते बरं सगळं उघडं होतं ना. सर का साईड सोडा. राजा काय नाही, बाहेर नाही घेत का. 12 दर्शन घ्यायचं. इथं वैर का दादा खाली दरवाजा बंद आहे ना. मंडळी बघू शकता हे बाहेरून शिखर. दादा एक मिनटं. मंडळी हो का, हे आमचे श्रीरंगदादा वायगोट, ज्यांच्यामुळे आज इकडे येण्याचा योग आला. नाही आपल्या यूट्यूबसाठी ब्लॉग आहे ना. हां काय जसं मी तुम्हाला मागाने दाखवलं का ज्योतिबाचं काय ते असं टाकलेलं आहे ना.
असं आहे का? हे काय पाठीमागे काय बघण्यासारखं? बारव बघू शकता मित्रांनो, अगदी सुंदर असा परिसर आहे. तुम्ही चला आता आमचं काय नाही, ते येड्या माणसाने बडबड असते. हे आमचे हनुमंत दादा वाळेकर. इकडे काय हनुमंता? तिकडे मंदिराचं पाठीमागे हे समोर दिसते ते वरी बाबा असते असं आहे का? घेतलं ना शिखर, घेतलं ना पूर्ण, पण ते आता जवळून असल्यामुळे येत नाही ना, त्याला लांबून पाहिजे. अशा प्रकारचं बांधकाम आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, प्रत्येक खिडकीला एक मूर्ती आहे. खूपच सुंदर अशा प्रकारचं शिखर आहे. बघू शकता मित्रांनो, पाठीमागे ही अशा प्रकारची बारव आहे, पुरातन बारव आहे, जिचंच बांधकाम सुद्धा दगडातच आहे. इथं एक सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. आता बारवामध्ये खूप अशा प्रकारचं शेवाळ जमा झालेलं आहे, त्याच्यात पाणीसुद्धा आहे. आणि हे बघू शकता सुंदर अशा प्रकारची शिखरं पूर्ण दिसत नाहीत. पूर्ण कळस दिसतच नाही मित्रांनो. अशा प्रकारचं हे मंदिर आहे, ईश्वर भारती देवस्थान. तर नक्कीच मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.